नमस्कार. जनतेचे प्रश्न अगदी माफक असतात. त्यांना ज्या भागातल्या सुविधा आहेत, म्हणजे आता जे आम्ही फिरायला लागलोय आणि मी ह्याच्या आधी राजकारणात असल्यामुळं मला माहिती आहे, स्वच्छता, मुबलक आणि स्वच्छ पाणी, लाईट, गटार आणि रस्ता ह्याच मागण्या त्यांच्या असतात आणि त्या आम्ही जे काय आहे ते पूर्ण करू. आणि ज्या शासनाच्या योजना आहेत त्या आता महिलांना सांगितलं जाते की एखादी योजना बंद होईल, पण इंदिरा गांधींच्या काळापासून ज्या योजना चालू आहेत त्या अजूनपर्यंत बंद झालेल्या नाहीत. त्यामुळं कुठलीही योजना, महिलांनी हे लक्षात घ्यावं की कुठलीही योजना बंद होणार नाही. आणि भागाचा जो विकास आहे, जे आता आमचे उमेदवार उभे आहेत ते युवा आहेत आणि भागात फक्त ही कामं सोडून सुद्धा जे काही करायला लागेल, भागाचा विकास करायला लागेल, त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. मतदारांनी आपल्यालाच का निवडून द्यावं तुम्हाला वाटतं? मतदारांना माहिती आहे की चाळके म्हणजे सागर चाळके साहेब असतील, मी असेन, आमचे जे उमेदवार आहेत ते युवा आहेत आणि आमचा पाठिंबा त्या आमच्या पॅनेलला असणार आहे आणि आम्ही कामं नक्कीच करणार आहे. कारण का आम्ही भागात लोकांच्या दारात जाणारी लोक आहे आणि आमचे उमेदवार सुद्धा दारात जाणारे आहेत. त्यामुळे लोकांना विश्वास आहे की आम्ही काम करणार, म्हणून ते आम्हाला निवडून देणार. लाडक्या बहिणीचा का आपल्याला इफेक्ट असं वाटतंय मॅडम? लाडक्या बहिणीचा इफेक्ट नाही होणार. तुम्ही आता बघितला लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक, त्यावेळेला सुद्धा हेच सांगितलं गेलं की लाडकी बहीण बंद होणार, पण असं काही होणार नाहीये. फक्त ते लोकांची दिशाभूल करतात आणि महिलांना भीती घालतात. यात तुम्ही हे का सांगता? तुम्हाला विश्वास आहे ना की तुमचे उमेदवार निवडून येणार आहेत, मग तुम्ही लाडकी बहीण योजना ही बंद होणार हे का सांगता? त्यांना भीती आहे ना, मतं पडणार नाहीत म्हणून भीती आहे, म्हणून हे महिलांना भीती घालण्याचं काम सुरू आहे. की आमदारकीच्या वेळेला सुद्धा त्यांनी हे सांगितलं, त्यावेळेला जेवढ्या महिलांना मिळत होतं लाडकी बहीण योजना म्हणून, ती आता तेवढी मिळत नाही. आता त्यांनी काय अट घातले की केवायसी लागू करणार आणि मग पैसे देणार आणि या माध्यमातून ते कमी करायला लागलेत. लाडक्या बहिणींना म्हणजे कट करायला लागलेत. म्हणजे आता त्या बहिणी लाडक्या नाही आहेत काय? ज्यांना तुम्ही ह्याच्या आधी पैसे दिला त्या आता लाडक्या नाही आहेत काय? हे सुद्धा महिलांनी विचारात घेतलं.